नमस्कार मंडळी. मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशीच्या जातकांसाठी हा आठवडा परिश्रम व प्रयत्न करण्याचा आहे. कारकिर्दीत व व्यवसायात नवीन संधी मिळतील, परंतु त्या अनुकूल नसल्याचे आपणास वाटू शकते. अशावेळी आपल्याला आपल्या मनाचे ऐकावे लागेल. ऐकावे जनाचे परी करावे मनाचे, हे ब्रीद राखा. कोणत्याही प्रकारची जोखीम घेणे टाळलेले बरे. पोटाचे विकार होण्याची संभावना ह्या आठवड्यात असल्याने त्याकडे दुर्लक्ष करू नका व आहार व दिनचर्या ह्यावर विशेष लक्ष द्या. आपणास जर कठीण काळात वैवाहिक जोडीदाराची साथ मिळाली तर आपल्यासाठी तो एक दिलासाच ठरेल. ह्या आठवड्यात स्वतंत्र होण्याची आपली इच्छा पूर्ण होईल. संयमाच्या बंधनात राहण्याची गरज भासणार नाही. आपल्या हितचिंतकांचा जरूर सल्ला घ्यावा. कुठलेही मोठं पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या हितचिंतकांचा सल्ला घेऊनच ते पाऊल उचलावे. अशा प्रकारे आपण अधिकतम लाभ व समृद्धी प्राप्त करू शकाल. मेष राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय आहे, येत्या मंगळवारी श्री गणपतीला 21 प्रदक्षिणा घाला. वृषभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा शुभ व सौभाग्यदायी होण्याची संभावना आहे. कारकिर्दीत व व्यवसायात आपणास यशप्राप्ती होईल. कार्यक्षेत्री वरिष्ठांचे सहकार्य व आशीर्वाद आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. हा आठवडा आपल्यासाठी महत्त्वाच्या पदावर किंवा जबाबदारीच्या ठिकाणी नेमणूक होण्याचा असू शकतो. प्रेमसंबंध प्रगल्भ होतील. प्रेमिकाच्या सहवासात सुखद क्षण घालवण्याची संधी मिळेल. दाम्पत्य जीवन सुखकारक होईल. कौटुंबिक संबंध आनंदमय राहतील. आठवड्याच्या मध्यास विशेष व्यक्तींच्या भेटीने भविष्यात आपला फायदा होऊ शकतो. आपणास प्राप्तीचे नवीन मार्ग मिळू शकतात. आपले छंद व मुलांशी संबंधित गोष्टी आपल्या आनंदास कारणीभूत होतील. आपली क्षमता, सहनशीलता, इतरांना मदत करण्याची इच्छा ह्यात वृद्धी होईल. त्यामुळे अनेक लाभ होतील. या आठवड्यात प्रवृत्तींचा विस्तार होणार आहे. आपण आपले कुटुंब व समाज ह्यासाठी योजनाबद्ध काम कराल. हा आठवडा आपल्यासाठी वृद्धी, समृद्धी आणि यशाने भरलेला असा आहे. वृषभ राशीच्या जातकांसाठी उपाय: या आठवड्यात कुलदेवतेचे दर्शन घ्या. या आठवड्यात मिथुन राशीच्या जातकांनी लहानशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कामाचे व जबाबदारीचे दडपण असू शकते, त्यामुळे थकव्यास सामोरे जावे लागू शकते. या दरम्यान मानसिक चिंतासुद्धा वाढू शकतात, परंतु घाबरून जाण्याची गरज नाही. कार्यासाठी, कामासाठी समर्पित होऊन ह्या समस्यांचे निराकरण आपण करू शकता. व्यवसायात आपणास अंशतः लाभ होण्याची संभावना या आठवड्यात दिसत असल्याने अधिक उत्साह व कष्ट करून प्रगती साधण्याचा प्रयत्न करावा. कोणाशी वाद न घालता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. आपल्या योजना योग्य वेळी अंमलात आणण्यासाठी धीर धरणे हितावह होईल. प्रणयी जीवनात लहान सहान वाद संभवतात. आपण समजूतदारपणा दाखवून त्यातून मार्ग काढू शकता. मित्र किंवा गुरुजनांच्या मदतीने आपण आपले प्रणयी जीवन सुधारू शकता. आठवड्याच्या अखेरपर्यंत वैवाहिक जोडीदारासह धार्मिक स्थळांचे प्रवास होण्याची संभावना या आठवड्यात आहे. त्यामुळे तुमचे नाते अधिक दृढ होईल. कुटुंबातील एखाद्या वयस्कर व्यक्तीच्या प्रकृतीमुळे आपणास चिंता निर्माण होईल. अशावेळी आपण त्यांना आधार देण्यात व योग्य ती चिकित्सा सेवा प्रदान करण्यास मदत करावी. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा उपाय आहे, येत्या बुधवारी 5 कुमारिकांना उपहार भेट द्या. कर्क राशीसाठी हा आठवडा अत्यंत शुभ व यशदायी होणार असून आपली स्वप्ने साकार होण्याची हीच वेळ आहे. नशिबाची उत्तम साथ आपणास मिळणार आहे. नोकरी करणाऱ्यांना सुद्धा हा आठवडा यशप्रदान करण्याकडे अंगुली निर्देश करत आहे. पदोन्नतीची मनोकामना पूर्ण होणार आहे. कौटुंबिक बाबींसाठी जास्त वेळ काढण्यासाठी व त्याकडे लक्ष देण्याची कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात गरज आहे. व्यावसायिक संबंध सकारात्मक रूपात विकसित होऊ शकतात. प्रकृती सामान्य राहील, परंतु वेळोवेळी आपल्या शरीराची देखभाल करणे व योग्य सवयींचे पालन करणे आवश्यक राहील. प्रकृतीकडे लक्ष देत असताना आपणास व्यायाम, पौष्टिक आहार घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. आठवड्याच्या उत्तरार्धात नोकरी करणाऱ्या कर्क राशीच्या महिलांना घर व कार्यालय ह्यात समन्वय साधण्यात थोडा त्रास, तारेवरची कसरत होऊ शकते. त्याचे निराकरण होण्यास थोडा वेळ लागू शकतो, परंतु आपल्या वेळेच्या योग्य नियोजनासह व क्षमतेसह त्याचे निराकरण करण्यावर आपण विश्वास व श्रद्धा ठेवा. कर्क राशीच्या जातकांसाठी या आठवड्याचा उपाय: 4 गरजू भिकाऱ्यांना लस्सी प्यायला द्या. सिंह राशीच्या जातकांसाठी हा आठवडा उत्साहवर्धक व सकारात्मकतेसह उत्तम आहे. लहान सहान गोष्टीत गुंतून न जाता त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास आपणास समाधानाचा व आत्मसाक्षात्काराचा अनुभव येईल. आपल्या कारकिर्दीत प्रगती होण्याची संभावना असून
हा आठवडा शुभकारक ठरणार आहे. सहकारी व वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य तुम्हाला या आठवड्यात मिळेल. प्रणयी जीवन सुखद होऊन प्रेमिकेच्या सहवासात हास्य विनोदात आपण वेळ घालवाल. दाम्पत्य जीवनसुद्धा सुखद होईल. असे असले तरी प्रकृतीकडे मात्र दुर्लक्ष करू नका. स्वजनांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. त्यामुळे समस्यांचे निराकरण करण्यात आपण यशस्वी व्हाल. ऋतुबदल होत असताना आपल्या प्रकृतीची योग्य ती काळजी घ्या. तंदुरुस्त राहण्यासाठी संयम बाळगावा. आपण आपल्या प्रियजनांसह बसून समस्यांचे निराकरण करण्याची गरज ह्या आठवड्यात भासू शकते. त्यांच्या भावना समजून घेऊन व्यवहार करावा, प्रयत्न करावा. त्याने आपले संबंध अधिक दृढ होऊ शकतात. सिंह राशीसाठी या आठवड्याचा उपाय आहे, 10 हृदयविकारग्रस्त रुग्णांना अर्जुनारिष्ट दान करा. कन्या रास, हा आठवडा आपल्यासाठी काही विवाद व मानसिक त्रासाचे कारण होऊ शकतो. तेव्हा डोक्यावर बर्फ व तोंडात साखर ठेवा. शक्यतो वादविवाद टाळा. आठवड्याच्या सुरुवातीसच आपणास आव्हाने व धोक्यांचा, क्रोध व रोषांचा अनुभव येऊ शकतो. तेव्हा धीर धरण्याचा प्रयत्न करावा. प्रकृतीप्रती दुर्लक्षसुद्धा आपल्यासाठी मोठ्या समस्येस कारणीभूत होऊ शकतो. तेव्हा आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या. आर्थिक बाबतीत पैशांचे नियोजन करण्याकडे विशेष लक्ष द्या, जेणेकरून आर्थिक संकट टाळता येईल. कोणी काही सांगितले म्हणून काहीही करू नका. आपले निर्णय विचारपूर्वक घ्या. आठवड्याच्या उत्तरार्धात आपल्या प्रेमिकेशी व वैवाहिक जोडीदाराशी जवळीक असल्याने नात्यात एक चांगले संबंध निर्माण होतील. हा आठवडा कठीण आव्हानांचा सामना करणे सोपे करू शकतो. आपल्या जीवनाच्या अर्थास अधिक विस्तारित करू शकतो. मातेच्या प्रकृतीमुळे आपण ह्या आठवड्यात काहीसे चिंतित व्हाल. तेव्हा त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष देऊन वेळोवेळी त्यांना तपासणीसाठी घेऊन जा. ऋतुजन्य आजारांपासून दूर राहण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी स्वस्थ जीवनशैली अंमलात आणा. कन्या राशीच्या जातकांसाठी उपाय, या आठवड्यात रविवार ते शनिवार अशी रोज एका वृद्ध जोडप्याची सेवा करा. तुळ रास, हा आठवडा तुळ राशीच्या जातकांना सकारात्मकतेचा व समृद्धतेचा असू शकतो. नवीन लोकांची ओळख करण्याची व स्वकीयांशी नाते जोडण्याची संधी या आठवड्यात मिळेल. असे झाल्याने आपल्या जीवनात आनंद व समृद्धी निर्माण होईल. एखाद्या विशेष व्यक्तीच्या मदतीने आपली स्थगित झालेली कामे पूर्ण करण्यास आपणास यश मिळेल. आपले मन प्रसन्न होऊन जाईल. आपल्या कारकिर्दीसाठी किंवा व्यवसायासाठी प्रवास केल्यास आपल्याला सुखद अनुभव येऊ शकतो. एखादा लाभ देखील होईल. घर किंवा जमिनीच्या खरेदी विक्रीत मोठा लाभ होऊ शकतो. विवाहितांना जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. प्रकृती सामान्य राहील. ध्यानधारणा किंवा योगासन करून आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा करू शकाल. प्रेमीजनांच्या प्रेमास कुटुंबियांची संमती मिळाल्याने प्रेमाचे रूपांतर विवाहात करता येईल. मुलांशी संबंधित बाबीत सुद्धा आपणास सहकार्य मिळेल. मुलांना तणावमुक्त करण्याचा प्रयत्न केला जाईल. ह्या आठवड्यात आपल्या संबंधांवर विशेष लक्ष द्या. सकारात्मकतेने येणाऱ्या परिस्थितीला सामना करण्याचा प्रयत्न करा. त्याचा आपणास चांगला फायदा होईल. तुळ राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय, आपण ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणच्या ग्रामदेवतेचे दर्शन घ्या. वृश्चिक रास, वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा आठवडा आनंददायी व आवाहनाने भरलेला आहे. आरोग्यविषयक समस्यांकडे आपण दुर्लक्ष करू नका. जुनाट विकारांवर योग्य उपचार करण्याची या आठवड्यात गरज आहे. ऋतुमानातील बदलांचा आपल्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होणार नाही म्हणून योग्य ती काळजी घ्या. आहार व व्यायामावर विशेष लक्ष द्या. या आठवड्यात आपले प्रेम उफाळून येईल. आपण आपल्या प्रेमिकेस मागणी घालण्याचा किंवा तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करण्याची संभावना आहे. एखादी लहानशी भेटवस्तू देऊन तिला प्रसन्न करू शकता. कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालवून आपण आनंद मिळवाल. आपणास त्यांच्यासह मजा मौज करण्याची संधी मिळेल. या आठवड्यात आपणास विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक करावी लागेल. गुंतवणुकीमुळे आपली स्वप्ने साकार होण्यास मदत होईल. योग्य वेळी आर्थिक गुंतवणूक केल्याने आपणास लाभ होईल, परंतु सतर्क राहावे. जोखीम असेल अशा ठिकाणी गुंतवणूक करू नये. यासाठी एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला जरूर घ्यावा. योग्य व सुरक्षित असेल अशा योजनेत पैशाची गुंतवणूक करावी. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी उपाय, विंचूदंशावरील आयुर्वेदिक औषध 8 शेतकऱ्यांना दान करा. धनुरास, धनुराशीच्या जातकांसाठी हा आठवडा नवनवीन संधी घेऊन येणार आहे व यशो शिखरावर चढण्याकरता एक एक पाऊल आपण पुढे टाकणार आहात. आपल्या कार्यक्षेत्री वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. त्यामुळे आपणास मोठ्या जबाबदारीची किंवा पदाची संधी मिळू शकते. कारकिर्दीत व व्यवसायात आपली उन्नती होण्याचा व यश मिळण्याचा हा कालावधी आहे. यापूर्वी आपल्या व्यवसायात काही नुकसान झाले असेल तर ह्या आठवड्यात एखादा मोठा सौदा होऊन त्या नुकसानाची योग्य भरपाई मिळेल. या लाभामुळे
लाभामुळे आपले समाधान होईल. नोकरीत पदोन्नतीसुद्धा संभवते. आपले व्यक्तिगत जीवन सुखद होईल. आपले प्रेमसंबंध दृढ होतील. आपल्या प्रेमिकेशी व जोडीदाराशी जवळीक साधाल. आपल्या दाम्पत्य जीवनातील माधुर्य टिकून राहील. दोघांमध्ये सामंजस्य व प्रेम निर्माण होईल. या आठवड्यात एखाद्या हितचिंतकाच्या किंवा मित्राच्या मदतीने आपणास प्राप्तीचे नवीन स्रोत मिळू शकतात. त्यामुळे आपल्या संचित धनात वाढ होऊन आपणास आपल्या आर्थिक बाबींवर लक्ष ठेवताना त्याचे योग्य नियोजन मात्र करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची स्पर्धेची तयारी करण्यास जास्त वेळ देऊन व मेहनत करून यशप्राप्ती होऊ शकेल. विद्यार्थ्यांनी अध्ययनप्राप्तीसाठी समर्पित व्हावे. स्पर्धेमध्ये यशप्राप्तीसाठी सतत मेहनत करावी. धनुराशीसाठी या आठवड्याचा उपाय आहे, येत्या गुरुवारी संध्याकाळी 7 वृद्ध भिकाऱ्यांना भाजी भाकरी खायला द्या. मकर राशीच्या जातकांना या आठवड्यात कोणतेही काम करताना जबाबदारीने व सावधगिरीने करावे. आपणास आपल्या कामाच्या वेळेत पूर्ण मेहनत करावी लागेल. दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. वरिष्ठांशी संवाद साधून सामंजस्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याशी आपल्या पदानुसार वर्तन करावे. प्रकृतीकडे लक्ष देण्यास नियमित व्यायाम व पौष्टिक आहार घेण्याचा प्रयत्न करावा. इतरांच्या भावना समजून घेणेसुद्धा आवश्यक आहे. आपल्या प्रणयी जीवनात विचारपूर्वक पाऊल उचलण्याचा प्रयत्न करावा. वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात जास्त वेळ घालवावा. आर्थिक संकट येऊ नये म्हणून आपणास अतिरिक्त प्राप्तीसाठी प्रयत्न करण्याची गरज या आठवड्यात भासू शकते. व्यावसायिक व सामाजिक जीवन यात समतोल साधताना आवश्यकतेहून जास्त वेळ खर्च करू नका. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी. खर्च नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात धैर्य व सामंजस्य दाखवून काम करण्याचा प्रयत्न करावा. आपले आरोग्य, प्रेमसंबंध व आर्थिक स्थिती याकडे विशेष लक्ष द्यावे. त्याचा आपणास नक्कीच लाभ होईल. असे केल्याने हा आठवडा सहजपणे घालवू शकाल. मकर राशीच्या जातकांसाठी ह्या आठवड्याचा उपाय आहे, येत्या शनिवारी काळे वस्त्र परिधान करा. कुंभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल असून संबंधात सहकार्य व भागीदारीची संभावना वाढेल, जी भविष्यात आपल्याला सुखी होण्यास मदत करेल. प्रेमसंबंध प्रगल्भ होतील. आपल्या प्रेमिकेच्या व जोडीदाराच्या सहवासात आपण सुखद क्षण घालवाल. कुटुंबीय व स्नेही ह्यांच्या नात्यातून मिळालेले प्रेम व समर्थन आपणास आनंद व सौख्याचा अनुभव देण्यास मदत करेल. आठवड्याच्या सुरुवातीस आपण केलेली कामे व सौदे आपल्यासाठी लाभदायक ठरतील. या आठवड्यात आपणास मोठ्या कर्जातून मुक्तीसुद्धा मिळू शकते. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. या आठवड्यात आपली रुची ध्यानधारणा व धर्माप्रती जागृत झाल्याने आपणास एखाद्या धार्मिक स्थळाचा प्रवास करण्याची संधीसुद्धा मिळेल. या आठवड्यात सुखसोयींनी संबंधित वस्तूंसाठी जास्त पैसे खर्च करू शकता, तेव्हा आपल्या खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा. या आठवड्यात आपण जीवनातील चांगल्या गोष्टी व सामाजिकतेचा आनंद घेऊ शकाल. समाजात सकारात्मक रूपात आपली उपस्थिती व सहयोगाद्वारा आपण अधिक प्रसन्नता व आनंद अनुभव कराल. हा आठवडा आपल्या जीवनातील सुखद अनुभवांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. कुंभ राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय, आपल्या आजोबांना भेटवस्तू द्या. मीन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा कामाच्या अतिरिक्त भारामुळे आव्हाने घेऊन येऊ शकतो. आपणास व्यक्तिगत व व्यावसायिक अशा दोन्ही क्षेत्रातून लाभ झाला तरी आर्थिक बाबी संबंधी थोडी असंतुष्टताच राहील. या आठवड्याच्या उत्तरार्धात रोजगाराच्या क्षेत्रात विशेष यशप्राप्तीची संभावना आहे, जे आपल्यासाठी प्रशंसा करण्यायोग्य असेल. प्रेमसंबंध वृद्धिंगत होतील. आपण आपल्या प्रेमिकेच्या सहवासात व जोडीदाराबरोबर सुखद क्षण घालवाल. कुटुंबियांशी सामंजस्य दाखवाल. त्यांची नाराजी दूर करण्यात आपणास आपल्या पत्नीची मदत घ्यावी लागेल. प्रकृती सामान्य राहील. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या मदतीने आपणास शासनाकडून लाभ होण्याची शक्यता ह्या आठवड्यात आहे. भविष्यासाठी एखादी योजना तयार करण्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. आपण आपले लक्ष्यांक प्राप्त करण्यासाठी यशस्वी व्हाल. या आठवड्यात आपले काम व कुटुंब ह्यात वेळेचा समतोल साधण्यावर आपण विशेष लक्ष द्यावे. या आठवड्यात सामंजस्याने काम केल्यास आपल्यास चांगला लाभ होईल. आपल्यासाठी नवीन व यशदायी संधी निर्माण होतील. मीन राशीच्या जातकांसाठी या आठवड्याचा उपाय, येत्या शुक्रवारी पाण्यातील जलचरांना अन्नदान करा. हे होते मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच
हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी कृपया, तसेच ज्यांनी अजून आमचे चॅनेल सबस्क्राईब केले नसेल त्या सगळ्यांनी कृपया चॅनेल सबस्क्राईब करा, जेणेकरून यूट्यूबकडून येणारं प्रत्येक नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.